तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, राईट हँड डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट x इज इक्वल टू a, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती एक्झाम्पल बघितलेले होते. तर आज आपण इथं कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स वगैरे बघणार आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर डी बाय डी एक्स ऑफ के, where k is constant, so its derivative is 0. पुन्हा a into f of x असेल, a हा कॉन्स्टंट नंबर आहे आणि f of x हे x चं फंक्शन आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट काय होतं, डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर येतो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढावं लागेल, फक्त f of x चं. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ a f of x प्लस b g of x असेल, तर इथं याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, b g of x चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. पण a f of x चं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा a हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि फक्त f of x चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. तसंच b हा कॉन्स्टंट बाहेर येईल आणि d बाय डी एक्स ऑफ g of x काढावं लागेल. आणि मायनस साइन जर असेल तर इथं काय होईल, मायनस साइन होईल. म्हणजे प्लस आणि मायनस मध्ये काय होतं, दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह होतं. आता डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स असेल, तर मी एफ ऑफ एक्स ला पहिलं फंक्शन म्हणतोय आणि जी ऑफ एक्स ला सेकंड फंक्शन म्हणतोय. तर फर्स्ट फंक्शन आहे असं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे असं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हा प्रोडक्ट रूल आहे. पण काय काय वेळेस काय करतात विद्यार्थी, या प्रकारचा रूल यूज करतात, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्स इथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतात आणि जी ऑफ एक्स चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लिकेशन करतात. पण हे कधीही इक्वल नसते आणि असं हे पॉसिबलच नाही. तर प्रोडक्ट मध्ये असे फंक्शन असेल तर हा प्रिव्हियस जो फॉर्म्युला आहे तो हाच फॉर्म्युला तुम्हाला काय करावं लागेल, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन साठी डेरिव्हेटिव्हचा यूज करावा लागेल. पुन्हा नेक्स्ट मध्ये कोशंट ऑफ टू फंक्शन असेल, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स असेल, तर हे डिनॉमिनेटरचं फंक्शन जी ऑफ एक्स आहे असं इंटू डी बाय डी एक्स ऑफ न्यूमरेटर टर्म एफ ऑफ एक्स मायनस न्यूमरेटर टर्म एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर जी ऑफ एक्स अपॉन डिनॉमिनेटर टर्म जी ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये पुढे जाऊन स्टुडंट काय करतायत, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स करतात. म्हणजे एफ ऑफ एक्स सेपरेट डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला काढतायत आणि जी ऑफ एक्स सेपरेट डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला काढतायत. पण हे कधीही पॉसिबल होत नाही. तर असं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. पुन्हा कॉम्पोजिट फंक्शन असेल, हा ऍक्च्युअली फॉर्म्युला आपण पुन्हा बघणारच आहे कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम झाल्यानंतर. डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर जी डॅश ऑफ म्हणजे जी चं डेरिव्हेटिव्ह जी डॅश होईल आणि पुन्हा एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स होईल. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, इथं तुम्ही पूर्ण पीपीटी मध्ये जर बघितलं तर एक्स या व्हेरिएबल साठी डार्क पिंक कलर दिलाय आणि जर कॉन्स्टंट वगैरे असेल तर ग्रीन कलर दिलेला आहे. तर ह्या कलर टू कलर सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचं म्हटलं तर बरं पडेल. तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, तर ही एक्स हा व्हेरिएबल आहे आणि पॉवर जी एन आहे ती कॉन्स्टंट आहे. तर पॉवर एन असेल तर काय होतंय, ती पॉवर एन आहे ते समोर येते आणि जी पॉवर एक्स रेस टू एन होते त्याच्यामधून काय होतंय, एक कमी होतंय. म्हणजे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 होतंय. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह आहे असंच ते फंक्शन मिळतंय. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स असेल, इथं ए हा बेस आहे आणि तो कॉन्स्टंट आहे. तर ए रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए होईल. तसंच डी बाय डी एक्स ऑफ
log x is equal to 1 by x, d by dx of रूट ऑफ x इज इक्वल टू काय होईल 1/2 रूट ऑफ x. पण जर मी हा फॉर्म्युला यूज केला x रेस टू n चा तर काय होते बघूया. इथं d by dx ऑफ हे जे रूट x आहे तेच आपण x रेस टू 1/2 असं लिहू शकतोय. आणि x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आताच बघितला आपण n into x रेस टू n minus 1 म्हणजेच काय होईल 1/2 into x रेस टू 1/2 minus 1 होतोय. आणि हे जर सिंप्लिफाय केलं 1/2 minus 1 हे काय होईल x रेस टू minus 1/2. आणि लॉज ऑफ इंडायसेस जर यूज केलं तर हे x रेस टू minus 1/2 आहे तेच 1/x रेस टू प्लस 1/2 पण डिनॉमिनेटरला होईल. पण x रेस टू 1/2 कसं लिहितो आपण रूट x म्हणजे हे न्यूमरेटरचं 1 into 1 1 2 into हे काय होईल रूट ऑफ x होईल. म्हणजे फॉर्म्युला नंबर 8 यूज केलाय त्याच्यावरून काय करू शकतो आपण d by dx of root x is equal to 1/2 root x असं म्हणू शकतो. पुन्हा याच्यासाठी जो याच्या अगोदरचा फॉर्म्युला आहे 8 नंबरचा d by dx of 1 by x is equal to काय होईल -1/x स्क्वेअर होईल. तो प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा आपण काय करतोय x रेस टू n चं डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला यूज करतोय. पण हे 1 by x आहे हेच आपण कसं लिहू शकतोय x रेस टू -1 लिहू शकतोय. आणि हा जर फॉर्म्युला यूज केला d by dx of x रेस टू n इक्वल टू n into x रेस टू n minus 1 तो जर फॉर्म्युला यूज केला तर -1 into x रेस टू -1 minus 1 is equal to minus of x raised to -2. आणि हा लॉज ऑफ इंडायसेस यूज केला तर x raised to -2 कसा लिहिता येईल आपल्याला आपण x raised to 2 म्हणजेच -1 आपण x raised to 2 हे काय होईल 1 by x चा डेरिव्हेटिव्ह होईल. नेक्स्ट d by dx of 1/root of x. पुन्हा जो 8 नंबरचा फॉर्म्युला आहे तोच जर वापरला तर तुम्हाला 1/root x चा डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल -1/2 into 1/x raised to 3/2. आता sin x चा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी फर्स्ट प्रिन्सिपल न फाइंड आउट केलंय. तर d by dx of sin x असेल तर ते cos x होतं आणि d by dx of cos x असेल तर minus of sin x होईल. tan x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होईल sec square x असेल आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह minus cosec square x असेल. पुन्हा sec x चा डेरिव्हेटिव्ह sec of x into tan of x आणि cosec x चा डेरिव्हेटिव्ह minus of cosec x into cot of x असेल. तर हे काय बेसिक फॉर्म्युला आहेत डेरिव्हेटिव्हचे हे आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजेत. आता नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर त्याच्यामध्ये थेरम आहे if y is equal to function of u is a differentiable function of u and u equal to g of x is a differentiable function of x, then y is equal to function f of g of x यालाच आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. ते सुद्धा काय असेल डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल आणि तेच आपण कसं लिहू शकतोय dy by dx is equal to dy by du into du by dx. तर हे प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा आपण काय करतोय हा जो इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंटचा किंवा चेंजचा कन्सेप्ट आहे तो यूज करतोय. So let delta x be the increment in x. So corresponding increments in u and y are delta u and delta y respectively. म्हणजे जर x चे इन्क्रीमेंट जर डेल्टा x असेल तर u चे इन्क्रीमेंट काय असेल डेल्टा u आणि y चे इन्क्रीमेंट काय असेल डेल्टा y असेल. आता आपल्याला काय दिलंय y is equal to function of u is differentiable function of u दिले. म्हणजे हे दिलेलं मी आहेच लिहिलंय if y is equal to function of u is a differentiable function of u. मग डिफरन्शिएबल फंक्शन आहे तर काय होईल तर लिमिट ॲज डेल्टा u टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y by डेल्टा u is equal to dy by du.
तर हे dy बाय डेल्टा y म्हणजे y चा चेंज, जसं की आपण y2 मायनस y1 आणि इथं डेल्टा u म्हणजे u2 मायनस u1, तर हे याचा फॉर्म्युला काय होईल dy बाय du होईल. तसंच आपल्याला नेक्स्ट प्रोव्हाइड काय केलंय, u इज इक्वल टू g ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. त्याप्रमाणे काय होईल, जर u इज इक्वल टू g ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असेल तर लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा u अपॉन डेल्टा x इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण du बाय dx लिहू शकतो. आता जर हा डेल्टा y बाय डेल्टा x घेतलं तर तेच मी कसं लिहू शकतोय, डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डेल्टा u बाय डेल्टा x. तर इथं मी काय केलंय, या पार्टनी मल्टिप्लाय केलंय आणि डिवाइड केलंय. आता या टर्मला काय करतोय आपण, टेकिंग लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 करतोय, म्हणजे हे डेल्टा y बाय डेल्टा x जर हे लिमिट अप्लाय केलं तर काय होईल, लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y बाय डेल्टा x होईल. आणि लिमिटचा कन्सेप्ट पुन्हा राईट हँड साइडला यूज केला तर लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ हा जो पार्ट आहे तो आहे असं होईल. पण लिमिटचा कन्सेप्ट काय सांगतो, हे जे लिमिट असेल प्रोडक्ट फंक्शन असेल किंवा कोशंट असेल काय असेल तरी याला पण लिमिट सेपरेट अप्लाय होतंय आणि याला सुद्धा अप्लाय होतं. म्हणजे हेच लिमिट याला पण अप्लाय करणार आहे इनटू लिमिट या फंक्शनला पण अप्लाय करणार आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होऊन जाईल लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y बाय डेल्टा u इंटू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा u बाय डेल्टा x. पण x च्या करस्पॉन्डिंग y ची इन्क्रीमेंट आणि u ची इन्क्रीमेंट ठरलेली आहे. म्हणजे जर डेल्टा x जर 0 कडे जात असेल तर डेल्टा y पण 0 कडे जाणार आहे आणि डेल्टा u पण काय 0 कडे जाणार आहे. म्हणजेच जर ही स्टेप लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू ही जी टर्म आहे तर इथं मी काय करतोय, डेल्टा x टेंड्स टू 0 असेल त्यावेळेस डेल्टा u पण टेंड्स टू 0 जातोय, म्हणून मी इथं डेल्टा x टेंड्स टू 0 च्या ऐवजी काय करतोय डेल्टा u टेंड्स टू 0 करतोय. हे फंक्शन आहे असं आणि ही टर्म मी आहे अशी घेतोय, लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा u बाय डेल्टा x. पण जर याच्याकडे बघितलं या दोन्ही पार्टकडे आणि इक्वेशन नंबर 1 आणि 2 बघितलं तर याची व्हॅल्यू आहे डेल्टा dy बाय du आणि लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x असेल तर त्याची व्हॅल्यू आहे du बाय dx. त्याप्रमाणे काय होईल, याची व्हॅल्यू मी काय ठेवतोय dy बाय du इंटू याची व्हॅल्यू असेल du बाय dx. पण हे जर बघितलं इक्वेशन नंबर 3 तर RHS ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट, म्हणजे ही जे आहे ते डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहे. याचा अर्थ काय, लेफ्ट हँड साइड सुद्धा एक्झिस्ट व्हायला पाहिजे. हे लेफ्ट हँड साइड जे आहे ते सुद्धा एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, काय होईल, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dx होईल. म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार आहे dy बाय dx आणि हे जर मी इथं ठेवलं तर काय मिळून जाईल मला dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx असं मिळून जाईल आणि हे तुमचं कंपोजिट फंक्शनचं प्रूफ मिळून जाईल. आता हा कंपोजिट फंक्शनची आयडिया आली की त्याच्याशी रिलेटेड त्याचे थेरम पण फॉर्म्युले पण आले. तर आता x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आताच आपण बघितलाय, d बाय dx ऑफ x रेस टू n इज इक्वल टू n इंटू x रेस टू n मायनस 1. पण आता जो हा x हा व्हेरिएबल दिसतोय, या x या व्हेरिएबलच्या ऐवजी इथं काय आलेलं आहे, फंक्शन ऑफ x आलेला आहे. मग त्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण चेंज करतोय, d बाय dx ऑफ f ऑफ x रेस टू n असेल तर इथं काय होईल n इंटू f ऑफ x रेस टू n मायनस 1 आणि इथं x असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू काय होणार होतं, जनरली x चं डेरिव्हेटिव्ह 1 होणार होतं. पण इथं x च्या ऐवजी फंक्शन ऑफ x आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसं लिहावं लागेल,
एफ डॅश ऑफ एक्स किंवा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहावं लागेल इथं. म्हणजे एक्स सोडून काय जर फंक्शन आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू करायला आपल्याला हवं आहे. त्याप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स एक्स असेल, पण आपण जर फॉर्म्युला बघितला तर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स असेल तर ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, ई रेस टू एक्स होतं. पण ह्या एक्स च्या ऐवजी काय आलंय, हे जे एक्स आहे त्या एक्स च्या ऐवजी काय आहे इथं ए रेस टू सॉरी एक्स च्या ऐवजी ए इंटू एक्स आहे. म्हणजे ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे, त्याप्रमाणे ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स होईल. पण पुन्हा काय करावं लागेल, जो ए एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आणि एक्स चं डेरिव्हेटिव्ह मध्ये ए कॉन्स्टंट आहे आणि एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं. म्हणजे ई रेस टू एक्स इंटू ए होऊन जाईल. त्याप्रमाणे पुन्हा याच्यासाठी मी काय करतोय, हाच फॉर्म्युलाचा आधार घेतोय. म्हणजे ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल तर ई रेस टू एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स होईल. आता याच्यासाठी आपण बेसिक फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स असेल तर तेच काय होईल, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे एक्स च्या ऐवजी एफ ऑफ एक्स असल्यामुळे काय होईल त्याचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए आणि एफ ऑफ एक्स काय करावं लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. त्याप्रमाणेच बाकीचे सगळे फॉर्म्युले पुढचे तयार होतील. तर लॉग तर इथं आपण जनरली काय करूया, डी बाय डी एक्स त्याला आपण डीज मेन्शन करूया की जेणेकरून आपल्याला फास्ट फॉर्म्युले कव्हर करता येतील. तर याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स आहे, म्हणजे एक्स ऐवजी इथं एफ ऑफ एक्स आहे तर काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स काय होईल, डेरिव्हेटिव्ह होईल. तसे इथं डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स, पण हे रूट च्या रिलेटेड फॉर्म्युला कुठला होईल, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स होईल. त्याप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर 1 अपॉन 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स होईल. आता हे 1 अपॉन एफ ऑफ एक्स आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, डी डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स काय होतं तर -1 अपॉन एक्स स्क्वेअर होतं. त्याप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स असेल तर -1 अपॉन एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल इंटू एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असेल, एफ डॅश ऑफ एक्स असेल. आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बघितलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय होतं, कॉस ऑफ एक्स होतं. त्याप्रमाणे साइन ऑफ एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह होईल कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं, त्याप्रमाणे कॉस ऑफ एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स होईल. आता tan x चं डेरिव्हेटिव्ह काय, sec स्क्वेअर x, देयरफॉर tan ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, sec स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. आता cot x चं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस cosec स्क्वेअर x, त्याप्रमाणे cot f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होईल. तसंच sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x होतं, त्याप्रमाणे sec f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह sec f ऑफ x इंटू tan f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. cosec x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x इंटू cot x, त्याप्रमाणे cosec f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec f ऑफ x cot f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x असे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होते. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे फॉर्म्युले आपण प्रत्येक स्टेपला देणारच आहे. हे 5-6 लेक्चर मध्ये हे फॉर्म्युले आपल्याला काय झाले पाहिजेत, यायला पाहिजेत.
तर काय हे टेक्स्ट बुक मधले सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल पुन्हा आपण काय करतोय एक्सप्लेन करतोय. तर हे टेक्स्ट बुकचे सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत आणि एक्सरसाइज मध्ये जे आहेत ते पण एक्झाम्पल आपण बघणारच आहे. तर पहिले एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि पहिलं फंक्शन आहे y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. तर हे दिलेलं फंक्शन मी आहेच लिहितोय पण याच्यामध्ये पुन्हा दोन मेथड यूज करतोय आपण. जनरली ही जी मेथड 1 आहे ती ही मेथड 1 एवढ्या 2-3 एक्झाम्पलच यूज करणार आहे आणि पुन्हा तिथून पुढे जी 2 नंबरची मेथड आहे पुढे जी बघणार आहे तीच मेथड आपण कंटिन्युअसली पुढे चालू ठेवणार आहे. तर इथं y इज इक्वल टू रूट ऑफ पण हे रूट ऑफ x च्या ऐवजी काय आहे हे फंक्शन आलंय म्हणून आपण याला थोडा वेळ u मानतोय की जेणेकरून u इक्वल टू काय आहे u इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. त्याप्रमाणे म्हणजे या पार्टला जर मी u ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय मिळून जाईल रूट ऑफ u मिळून जाईल. म्हणजे काय होतंय y हे u वरती डिपेंड आहे पण u हे कोणावरती डिपेंड आहे x वरती डिपेंड आहे. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतोय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, सो y इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ x म्हणू शकतो. तर कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आताच आपण प्रूव्ह केलाय dy by dx इज इक्वल टू dy by du into du by dx. तर आपलं पहिलं टार्गेट ठेवूया dy by du फाइंड आउट करायचं. तर dy by du फाइंड आउट करायचंय तर y आणि u चं फंक्शन कोणतं आहे y इज इक्वल टू रूट u. याच्यावरून काय करूया आपण dy by du फाइंड आउट करूया आणि du by dx जर फाइंड आउट करायचं असेल तर u आणि x चं फंक्शन कोणतं आहे u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. तर त्याचा यूज करून हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. तर बघूया आपण पहिलं dy by du फाइंड आउटचं टार्गेट ठेवूया. तर त्याच्यामध्ये y इज इक्वल टू काय आहे रूट u आहे. तर याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपल्याला u घ्यायचंय. तर y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काय होईल dy by du होईल आणि d by du ऑफ काय होईल राइट हँड साइड जे आहे रूट u ते होईल. पण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे d by dx ऑफ रूट x असेल तर 1/2 रूट x होतंय पण या x च्या ऐवजी इथं काय आहे फक्त u आहे म्हणजे त्याप्रमाणे तिथं चेंजेस होतील 1/2 रूट ऑफ u होईल. पण ऍक्च्युअली बघितलं तर u ची व्हॅल्यू u आपण कशाला मानलं होतं x स्क्वेअर प्लस 5 ला मानलं होतं. म्हणजे u ची व्हॅल्यू जर मी x स्क्वेअर प्लस 5 ठेवली तर हेच काय होऊन जाईल 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 ही dy by du ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आतापर्यंत पार्ट आपण कुठला काढला हा जो पार्ट dy by du होता तो dy by du ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 मिळाले. आता u कशाला मानलं होतं x स्क्वेअर प्लस 5 ला म्हणजे u इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5 आहे. त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू जर x घेतलं तर u चं विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह होईल du by dx आणि राइट हँड साइड आहे x स्क्वेअर प्लस 5 त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. पण इथं प्लस साइन असल्यामुळे काय होईल d by dx ऑफ f of x प्लस g of x असेल तर f of x चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि g of x चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणजे x स्क्वेअर चं सेपरेट घेतोय प्लस 5 चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय. पण हे x स्क्वेअर चं नेचर जर बघितलं तर x स्क्वेअर चं नेचर आहे ते x रेज टू n प्रमाणे आहे. म्हणजे मला x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी d by dx ऑफ x रेज टू n ची आयडिया यूज करावी लागेल आणि x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह होतंय n into x रेज टू n minus 1. म्हणजे इथंच काय होईल x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2 into x रेज टू 2 minus 1 म्हणजे x रेज टू 1 होईल प्लस 5 हा कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय होतं 0 होतं. म्हणजे 5 चं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 0 होईल. म्हणजे 2x रेज टू 1 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं मला 2x हे du by dx ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे काय आपल्याला हे du by dx आहे त्याची पण व्हॅल्यू मिळाली. ती आता इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवलं तर dy by dx ही व्हॅल्यू फाइंड आउट केली ही व्हॅल्यू फाइंड आउट केली या दोन्ही इथं ठेवूया. म्हणजेच काय होईल इक्वेशन 1 हे dy by dx
इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x होईल. पण यामध्ये 2 ला 2 जर कॅन्सल झाला तर बाकीचं राहते dy/dx इक्वल टू हा x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. तर हे झालं एखादा जो फंक्शन आहे रूट मधलं त्याला आपण दुसरं फंक्शन u मानलं आणि आपण त्याप्रमाणे सॉल्व्ह करत गेलो. आता कोणाला काही मानायचं नाही, फक्त कंपोजिट फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित असतील तर हे कोणाला काय न म्हणता डायरेक्ट याचं डिफरन्शिएशन घेता येईल. ही मेथड नंबर 2 आहे. तर त्याच्यामध्ये बघूया, दिलेलं फंक्शन आपल्याला आहे y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घेऊया, x घेतोय. तर y चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल विथ रिस्पेक्ट टू x, हे dy/dx होईल. आणि राईट हँडचं डेरिव्हेटिव्ह काय घेतोय विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. पण इथं जर बघितलं तर हे रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह माहित आहे, पण x च्या ऐवजी काहीतरी x च्या टर्म प्लस समथिंग किंवा मल्टिप्लाय वगैरे आहे. त्यामुळे मी याला थोडा वेळ काय म्हणतोय f ऑफ x मानतोय. म्हणजे हे काय होईल रूट ऑफ f ऑफ x सारखं या फंक्शनचं नेचर आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, रूट ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि रूट ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जर बघितला तर d/dx ऑफ रूट ऑफ f ऑफ x इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होईल. पण इथं f ऑफ x ही रूट मधली व्हॅल्यू आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह मला हे इथं घ्यायचंय. मग बघूया, रूट मधली जी व्हॅल्यू आहे ती एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. याप्रमाणे जर केलं तर काय होईल 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 होत आहे. आणि f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ हे रूट मध्ये जो f ऑफ x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह. मग ही टर्म मी आहेशी लिहितोय. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना d/dx ऑफ रूट ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5, पण याचं एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काढताना काय करावं लागेल, या एक्स स्क्वेअरचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह 5 चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. त्याच्यासाठी मी हा रूल यूज करतोय. तर हा एकदम सोपा रूल आहे. पुढच्या स्टेप पासून काय करणार आहे आपण, या एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेणार आहे, ही स्टेप न यूज करता. आणि 5 कॉन्स्टंट आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेणार आहे. म्हणजे पुढच्या एक्झाम्पल पासून ही जी स्टेप आहे ही स्टेप आपण इग्नोर करणार आहे आणि डायरेक्ट या स्टेप वरून अशी स्टेप घेणार आहे. तर बघूया, म्हणजे हे टर्म ज्या या टर्म आलेत हे आहेच्या पुढे चालूच राहणार आहेत. आहे असं घेतोय. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह जर बघितलं तर पुन्हा x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागतोय. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह होईल 2x आणि 5 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल 0. तर 2x प्लस 0 काय होऊन जाईल 2x होईल. पण त्या 2x झाल्यानंतर या 2 ला हे 2 कॅन्सल होईल आणि राहील x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. तर या ही मेथड नंबर 2 जी आहे ती आपण कंटिन्युअसली पुढे चालू ठेवणार आहे बाकीचे पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. पण थोडा वेळ आपल्याला आयडिया येईपर्यंत आपण मेथड नंबर 1